झी 24 तास एक पाऊल पुढे। मराठवाड्यातील 8540 गावांपैकी 3299 गावांमध्ये दुष्काळ पडल्याचं शासनाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झालंय। या गावांची अंतिम आणेवारी 50 पैशांपेक्षा कमी भरली असल्याने आता या गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलाय। मात्र दुष्काळ जाहीर करायलाच उशीर झालाय। अशा परिस्थितीत आता मदतीचा ओघ कधी सुरू होणार याकडे दुष्काळग्रस्तांचे डोळे लागलेत। यंदा पावसानं दडी मारल्यामुळे मराठवाडा भीषण दुष्काळात होरपळून निघतोय। मराठवाडा अवर्षणप्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो। जालना जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा 50% आत पाऊस झाला, तर औरंगाबाद, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात 55% कमी पाऊस पडल्यामुळे या भागातील खरीप पिकं वाया गेलीत। कापूस, सोयाबीन, मका, मूग, उडीद या पिकांचं अतोनात नुकसान झालंय। तर आता शेतीसाठी पाणीच नसल्यानं रब्बी हंगामही हातचा जाणार यात शंका नाही। अशा परिस्थितीत मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे आता सरकारी मदतीकडे डोळे लागलेत। ज्या गावांची आणेवारी 50 पैशांपेक्षा कमी भरलीये ती गावं शासनानं दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केली आहेत। यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील 1176 गावं, जालना जिल्ह्यातील 970 गावं, बीडमधील 685 गावं, उस्मानाबादमधील 438 गावं आणि परभणी जिल्ह्यातील 60 गावांचा समावेश आहे। या गावात परिस्थिती भयंकर असल्यानं सरकारनं तातडीनं मदत करावी अशी मागणी शेतकरी करतायत। आता सगळ्यात मोठी जी समस्या आता शेतकऱ्यांच्या पुढे तयार झाली की पशुधन कसं वाचवायचं, त्यासाठी प्रत्येकाला तातडीने पाणी देण्याची व्यवस्था आणि चाऱ्याची व्यवस्था तातडीने करणं गरजेचे आहे। दुष्काळी भागात शासनाच्या वतीनं विविध योजना राबवल्या जातात, मात्र अशा योजनांमध्ये भ्रष्टाचार फोफावतो। तसंच अनेक ठिकाणी टँकर लॉबीही बोकाळते। सरकारनं तातडीनं मदत तर द्यावीच, मात्र त्यातील भ्रष्टाचारालाही लगाम घालण्याची मागणी या विषयातील तज्ज्ञ व्यक्त करतायत। जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांच्या समस्या किंवा ग्रामीण भागात एखादा प्रश्न उभा राहतो आणि सरकार मोठ्या दिलानं मदत करू इच्छितं, त्यावेळेला ही गिधाड लॉबी ही सगळं फस्त करायच्या पाठीमागे लागते। निसर्गाच्या अवकृपेमुळे मराठवाड्यावर संकट कोसळलंय। गरज आहे ती तातडीनं मदत करण्याची। मराठवाड्यात आतापर्यंत 153 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत। सरकारनं वेळीच धोरणात्मक निर्णय घेतले नाहीत तर या आकड्यांमध्येही वाढ होऊ शकते। सरकारनं याचाही विचार करण्याची गरज आहे। झी 24 ताससाठी विशाल करोळे, औरंगाबाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।